बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी मैद्याची मँगो फ्लेवर नानकटाई आज आपण पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. एका ताईंची वारंवार कमेंट येत आहे की मँगो फ्लेवर नानकटाई दाखवा. तर तीच आज रेसिपी आपण पाहणार आहे. 1 वाटी मैदा घ्यायचा आहे, पाव वाटी साखर, पिठी साखर घ्यायची आहे, पाव वाटी तूप घ्यायचं आहे. आता मी काय केलेलं आहे इथं, निम्मं तूप घातलं आणि निम्मं साईडला ठेवलेलं आहे नंतर घालण्यासाठी. आता याची चांगली पेस्ट करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला मँगो फ्लेवर घालायचा आहे. मँगो फ्लेवर म्हणजे इसेन्स फक्त घ्यायचं नाही, आपल्याला इमल्शन घ्यायचं आहे. इमल्शन म्हणजे काय, त्यामध्ये फ्लेवर आणि कलर दोन्ही असतं. इमल्शन चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मैदा घालायचा आहे. हा मैदा चाळून घेतलेला आहे. तुम्हाला जरी वाट्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी दोन्ही वाट्यांचं प्रमाण एकसारखंच आहे, म्हणून ह्या 2 मी वाट्या घेतलेल्या आहेत. एका वाटीसाठी फक्त 6 ते 7च थेंब यामध्ये इमल्शनचे घातलेले आहेत. प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळं असतं, त्यामुळं त्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. बऱ्याचशाच कंपनीमध्ये असं आहे की कलर डार्क येतो. तर आता इथं कसं झालेलं आहे, 6 ते 7 थेंब मी घातलेले आहेत, पण कलर पाहिजे तेवढा आलेला नाही आणि केशरी कलर असा आलेला नाही, तर पिवळा कलर याला आलेला आहे. जे शिल्लक तूप होतं ते सुद्धा हळूहळू यामध्ये मी मिक्स करून घेत आहे. जसजसं मळत जाऊ तसं पीठ एकदम मऊ लुसलुशीत होतं. मळायला थोडं जास्त लागतं, पण यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. त्यामुळं आज मला हे पीठ जास्त मळायला लागणार नाही. मागच्या वेळेला जेव्हा मी तुम्हाला नानकटाई दाखवलेली आहे, त्यावेळेला मी फक्त पाव वाटी तूप घेतलेलं होतं, म्हणजे कमी प्रमाण घेतलेलं होतं. त्यामुळं पीठ मळायला खूपच तेव्हा त्रास झालेला होता. पण नानकटाई खूप छान होते. पण ह्या वेळेला म्हटले की नाही, जे प्रमाण आहे त्या प्रमाणातच तुम्हाला मेजरमेंट दाखवायचं, म्हणून मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता तुपाऐवजी इथं तुम्ही बटर वापरू शकता, डालडा वापरू शकता. तेलाने इतकी चांगली चव येत नाही, तेलही वापरू शकता. म्हणजे बरेच जण म्हणतील डालडा खायला चांगला नाही, तेल खायला चांगलं नाही, बटर खायला चांगलं नाही. पण ज्याची नानकटाई तयार होते, ते मी फक्त तुम्हाला सांगते. त्या नानकटाईमध्ये वेलची पूड, जायफळ, ड्रायफ्रूट घालण्याची गरज नाही. कारण यामध्ये ऑलरेडी आपण मँगो फ्लेवर घातलेला आहे. त्यामुळं वेलचीची जी टेस्ट असते, ती यामध्ये पूर्ण झाकून जाईल. त्यामुळं फक्त मँगो फ्लेवर नानकटाई बनवायच्या असेल, तर मँगो फ्लेवरच यामध्ये वापरायचा. अजिबात वेलची वापरायची यामध्ये गरज नसते. नानकटाईचं पीठ जेवढं आपण मळणार, तेवढी नानकटाई चांगली होते, चांगली फुलते. पीठ अगदी हलकं-फुलकं होतं. याला बघा किती चिकटपणा आलेला आहे. सुरुवातीला अजिबात नव्हता आणि जसं पीठ मळत जाऊ तसं याला तूप सुटलेलं आहे आणि पीठ अगदी लुसलुशीत झालेलं आहे. अगदी मस्त याचा हा गोळा तयार झालेला आहे. आता काय आपण करूया, ट्रेवरती हे पसरून घेऊया. एक जाड कागद घ्यायचा, त्याच्या खाली ट्रेसुद्धा ठेवायचा आहे, कारण कागद हलू नये म्हणून. आणि हे प्रेस करून घ्यायचं किंवा थापून घ्यायचं. आपण वडी जशी थापून घेतो तसंच हे पीठ थापून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखं त्याच्या साईडसुद्धा एकसारख्या करून घ्यायच्या. याला आता वरच्या बाजूला मँगो फ्लेवर थोडासा वाटीमध्ये घ्यायचा आहे. अगदी 5-6 थेंब घ्यायचे आहेत आणि ब्रशच्या साहाय्याने वरती या पिठाला लावून घ्यायचं आहे. तर हे कशासाठी? नानकटाई भाजल्यानंतर खूप छान त्याला कलर दिसतो. दिसायला नानकटाई अगदी सुंदर दिसते, त्यासाठी करायचं आहे. कॅमेरामध्ये जरी तुम्हाला हे दिसत नसेल तरी
बेक झाल्यानंतर याला कलर खूप छान येतो आणि डिझाइन असल्यासारखं ते दिसतं. अगदी थोडंसं घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. आणि यामधले बरेचसेच प्रकार आहेत. तुम्हाला मी हळू-हळू दाखवीन डेकोरेशन वगैरे कसं करायचं, काय करायचं. बरेचसेच आहेत. मी तुम्हाला हळू मला जसं जमतंय तसं मी नानकटाईची रेसिपी तुम्हाला पाठवत जाईन. आता यावरती आपल्याला चेरी लावायची आहे. चेरी मी कशासाठी निवडलेली आहे, कारण याला कलर पिवळा आलेला आहे आणि पिवळ्यावरती लाल आणि हिरव्या कलरची चेरी खूपच उठून दिसते. त्यामुळं मी चेरी लावून घेणार आहे. आता चेरी थोडीशी आपल्याला प्रेस करायची आहे, जेणेकरून नानकटाई बेक झाल्यानंतर चेरी पडायला नको यासाठी. व्यवस्थित पीठ प्रेस झाल्यानंतर नानकटाई कटरने कटिंग करून घेऊया. वेगवेगळ्या आकारामध्ये नानकटाई आपण कटिंग करू शकतो. आता हे जे कटर आहेत, हे कटर मी 5 ते 6 वर्षापूर्वी ऑफलाईन घेतलेले आहेत. तुम्हाला जर अशा प्रकारचे जर कटर हवे असतील, म्हणजे यामध्ये वेगवेगळे आकार येतात, वेगवेगळे शेप येतात किंवा एक जर त्याचा शेप असेल, तर त्यामध्ये 3 ते 4 सेट असतात. तुम्हाला जर घरी बसून हे कटर मागवायचे असतील, तर याची लिंक मी दिलेली आहे. अगदी कमी प्राईसमध्ये ही कटर तुम्हाला मिळून जातील. कटरने जेव्हा आपण कटिंग करतो नानकटाई, तेव्हा बघा जवळून किती सुंदर ही नानकटाई दिसते. कटरने जेवढी फुलं कटिंग झालेली आहेत, तेवढे आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत. साईडचं पीठ पुन्हा कटरने कटिंग करण्यासाठी, प्रेस करण्यासाठी ठेवायचं आहे आणि जेवढी फुलं आहेत, तेवढी उचलून ट्रेमध्ये ठेवायची आहेत. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित उचलत नव्हती. त्यानंतर मी मोठा चमचा घेतला, म्हणजे त्याने नानकटाई अगदी अलगदपणे उचलते. पानकटाईची जेवढी फुलं तयार झालेली आहेत, तेवढी मी मांडून घेतली. शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे, ते परत प्रेस करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला कटरच्या साहाय्याने नानकटाई कटिंग करून घ्यायची आहे. आता बघा पूर्ण नानकटाई आपली कटिंग करून झालेली आहे आणि एवढी नानकटाई त्यामध्ये तयार झालेली आहे. आता आपल्याला ही नानकटाई बेक करण्यासाठी ठेवायची आहे. जास्त टेम्परेचर लावायचं नाही. अगदी 125ला या ओव्हनमध्ये मी नानकटाई घातलेली आहे आणि 15 मिनिटासाठी बेक करायचं आहे. 145च्या पुढं टेम्परेचर अजिबात न्यायचं नाही. वेळ जर शिल्लक असेल तर 145 टेम्परेचर आल्यानंतर लगेच ओव्हन आपल्याला बंद करायचं आहे. नाहीतर कठीण नानकटाई होईल, व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही. बघा गरम-गरमच आहे, अगदी गरम आहे नानकटाई. काढल्याबरोबर हाताला चटके बसत आहेत, तरीसुद्धा अजिबात चिकटलेली नाही. एका ताईने विचारलेले, की तूप किंवा तेल आपण ट्रेला लावू शकतो का? तर काहीसुद्धा नाही. आता यामध्ये बघा तो मँगो फ्लेवरचा जो कलर वरून आपण लावलेला होता, तो सुद्धा किती छान दिसत आहे बघा. अशा प्रकारे नानकटाई करून बघा. खूप सुंदर दिसायला सुद्धा होते आणि खायला सुद्धा टेस्टी लागते. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.